आम्ही अवसरी कर आम्ही अवसरी कर आम्ही अवसरी कर आम्ही अवसरी कर अभिमानानं सांगतोय आम्ही अवसरी कर अभिमानानं सांगतोय आम्ही अवसरी कर जीवाला जीव द्यायला माग नाही हटणार कलेचं गाव अवसरी नाव जगात गाजणार अहो जगात गाजणार अभिमानानं सांगतोय आम्ही अवसरी कर अभिमानानं सांगतोय आम्ही अवसरी कर अभिमानानं सांगतोय आम्ही अवसरी कर 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 मराठी बाणा कलेचा कणा तुम्हा पुढे ठेवला द्यावा आशीर्वाद माय बाप हो खेळ पुन्हा मांडला नका बदली केले माझे ए खारक्या ए अरे वाना माया वाना बदली अरे वाना गेल्या माया बदली झाल्या वाना एकपट बायको दुपट पोरं तिपट काय आहे ते बरं सगळ्याच गोष्टी जर सारख्या झाल्या सकाळी वाहन चोरीत गेल्या आईला कांच्या घाट्यानी नेलं वाहना आणि हे नाही बसत पायात हे आले आता एकपट दुपट आजी आणि गेल्यावर जातो काय खरं नाही दमला जीव घरी जाऊशी वाटत नाही काय करी काय बायकोनी काय साधी भांडली आईला असा डोक्याला ताप होतो सकाळी देवळात पाया पडाय गेलो त्या कारच्याने वाहन नेलं ह्या पायात बसायचे काय काय असा जीव दमला ना नखा जीव आलाय असं वाटत तोंडात मारून घ्यावा तो आला यांच्यावर फार वाईट झाला ना काय एकटाच बसलाय काय करू काय काय करू काय माहिती नाही शांतच बसलाय तू तर 2 दिवस दिसला नाही कुठं होता आता काय 2 दिवस ती वाट पाहिली तू काही भेटा ना काय भेटतो काय 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 भेटत नाही झाले काय पण द्यायचं एकटा काय झाले आहे ते बरं आहे मला आपण झालं मला तरी सांगा काही काय काय घरी सकाळी झोपतो उठलो आंघोळ पांघोळ झाली बायकोने काढलं भांडार आता काय झालं भांडण काय आता झालं आता परपंच 12 ठिकडाची गोदडी माझं काय म्हणजे चुकी होती माणसं गोदडी फाटली म्हणून झाली गोदडी नाही मूच काढ फोडीन तू आता काय झाली गोदडी नाही काहीतरी कारणावून झालं हा मंडळी बिघडली
मग भांडण झाली काय म्हणा भांडणं झाली मग आलू राग ते पाया पडा गेलो त्या कंच्या कारट्याने वाहनच उठावल्या बाहेर कोणतं तुमच्या बघा बरं आता त्यांनी माया चांगल्या नेल्या आणि ह्या पायात बसली नाही काय करावं माणसाने हे पक पक कसे आहेत वाहन नाही पण लोकच लय गदाळ डोकाला काय करतो आणि लई मला घरी लई शेण झालाय मला आज घरी जाऊशी वाटत नाही पण काय जेवढं आता टेन्शन काय घेत आहे काय जेवढं काय आता वाहन गेले मग आता काय टेन्शन काय नाही मंडळाचं मावळी जरा भांडण झालं मला बर का तिचं मावळी भांडण झालं घरात भांडण झाली काय हा कशाहून भांडण कशाहून काही कारण असेल अरे झाले म्हणजे जरा व्यवहाराहून झाले यावर हा लय मोठं यावर हा मोठा ते तुला सांगून काय मिटणार आहे का नाही तसं नाही ना आपण कसं आहे नाही मिटला ना तर काहीतरी तोडगा काढू ना काय तोडगा काढतो आता काय तोडगा मी अरे ते काय झालं मी माव मंडळ आहे ना हा तिने तिच्या भावाकडून माहितलं होतं पैसे हा म्हणजे मिळून नको हा हा मग मेवण्याकडून पैसे माहितले होते ते पैसे म्हणजे आणायचं काय लावतं गाय द्यायची होती हा मग मोठा यावरच हो हा ते किती 50,000 का काय आणलं होतं हा असं काय मग ते चौन चालली भांडण त्याच्याहून भांडणं चालल्यात घरात मग लय मोठा गोष्ट काय आणि मग हा मग मेवना काय घरातलंच नाही काय हा मेवना घरातलंच आहे मग मेवणा कसा काय घरातला हा म्हणजे पाहुणं घरातलंच आहे ना मग थोडं नाही नाही अरे मेवण्याचा जोडीदार आहे हा मेवना जोडदार आहे काय हा पैशावर नाही का पैशावाला म्हणजे ते सावकार बिवकार नाही मग हा साधा माणूस आहे मग काय घरातलंच आहे ना काय हो मग हा मग साधा माणूस आहे तो किती दिवस झाले पैसे घेतलेले पैसे घेतलेलं का फार 2 वर्ष होतात एवढा रट्टा लावलाय पैशाला मग आता काय करतो काय आहे ते बरं आहे यार तू म्हणतो पण परपंच आहे हा, ते आहे बघ मग आज एखादी गोष्ट आहे तर नाही तुला पैसे ठेवतात का नाना तू इतक्या जड हात असा ना कोणी त्याला 2 रुपयाची गरज केली ना तू लवकर पैसे देतच नाही एवढं कुठे चिकट असते का माणूस देत नाही माहिती का काय आता कसं काय नाही देऊ तारामळीत देतात कसं आहे नाना एखाद्याचे पैसे घेतले ना वेळ उद्या ना डोक्याला कटकट राहत नाही असं ना आणि मग तू आता मला लागला का शिकवायला हा कोणचा व्यवहार कसं भेटवायचं मला चांगलं कळत आहे हा तू मायापेक्षा तज्ञ आहे का तूही थांबू नको डळ डोकं पिकावले सकाळपासून जा होय नाही नाही एवढं काय तळतळाय झाली काय झालं? पहिली तुझी भांडण झाली का सांगून मग झाली काय नाही त्या यांनी काय सोडून नेली तुला अक्कल आहे का काही आणि तू लागला काय शिर्डी आणि शेंडा हाणाय डोकं फिर माणसाला उगत तू मला तळतळायला लावू नको तिकडे गाड डोकं फिरवलंय पार तो नाही नाही नाना कसं आहे गाईला पैसे कोणी दिले होते अरे मेवण्याच्या जोडीदाराकडून पैसे आणलं होतं एवढ्याला काय अधिकार होता गाई सोडून द्यायचा अरे पण आता ते काय झालंय ते मग आता ते झाल्यावर काय करायचं मेवणा म्हणतोय त्याच्या जोडीदाराला पैसे दिले ते कशाला अरे ते मला द्यायला तू तर मला मेवण्याच्या जोडदाराकडून पैसे घ्यायचे त्यात तुझ्या मेवण्याचा काय संबंध आहे? अरे पण त्यांनी मला पैसे द्यायलाय ना त्याच्या जोडीदाराचं नाव करून पैसे दिलं नाना अरे मग सरळ सरळ आहे पैसे दिल्यात मेवण्याने म्हणले मग गाय तो सोडून नेईन का नाही कोण मेवना अरे पण निम्म पैसे त्याच्या जोडीदाराला मी दिलेत ना सरळ आहे नाना हा? मग मेवण्याच्या जोडदाराकडून पैसे घ्यायचे ना परत मग अरे त्यामुळेच भांडणे बाळा मेवणा म्हणतोय त्याच्या जोडीदाराला पैसे दिलेत ना भांडाय कुठे याच्यात खबर मग अरे भांडण नाही पण ते काय भानगड आहे तुला माहितीये का मेवणा काय म्हणतोय हा ते पैसे त्याच्या जोडीदाराला जे पैसे दिलत हा, ना हा. मेवणा म्हणतो ते आमचा हात उच नव्हतं पहिलं पैसे असं आहे का हा मग भांडण तेच चाललंय हा, निम्म पैसे भेटला ना मेवण्याला काय गाय सोडून यायचा काय काय संबंध होता अरे पण तो मेवणा म्हणतोय मला पैसेच मिळलं नाही ना पैसे दिले ना जोडदाराला मग त्यांनी त्याला दिले का नाही मग तो गाय सोडून खाली आला की मला काय नाही तिथं मेवणा म्हणतोय 50,000 रुपये ते त्याला दिलते ना हा. ते मला द्यायला हा, हा. हा कळलं का काहीच नाही कळलं सगळं डोक्याचा भोसकाट पडलं कळलं नाही नाही. अरे देवा मग तुम्हाला काय कळायचं नाही ना ना मला काय म्हणायचे
मेवणीच्या जोडदाराकडून किती पैसे घेतले होते? अरे 50,000, दिले. 30,000, गाय केवढ्याची घेतली? 80,000ची मेवण्याकडून. त्याला किती दिले? अरे त्याला दिलं 50. मग आता शिल्लक किती? शिल्लक आता 30 नाही का राहिलं, 30च. मला सांग, मेवणीच्या जोडदाराला किती पैसे द्यायचे? अरे मेवण्याच्या जोडीदाराला द्यायचं 20,000 आणि मेवण्याला द्यायचं 30,000. नाना मला सांग, एकूण झाले 50,000. हा. मग मला सांग, मेवणीच्या जोडदाराकडून पैसे दिलेले ते 50,000 काय केले? आणि त्याची तर गाय घेतली. मेवणा तर गाय सोडून घेऊन गेलाय. अरे मग त्याच्याहून तर भांडण आहे बाळा, तुला काय माहितीये मग. मग मेवण्याला किती झाले? 50,000. हा आणि त्याच्या जोडदाराला किती दिले? 30,000. 30. मग एकूण 80,000 झाले ना. हा हा. मग गाय काय सोडून नेली? अरे मग कसं झालं, त्याला 30,000 मिळले नाही ना, म्हणून त्याने नेली गाय सोडून. तर मला पण तुझ्या मेवण्याने गाय काय सोडून नेली? अरे तर म्हणतो मला 30,000 मिळलं नाही. हा. ते त्याला होत दिलत ना, ते हातोच न दिलत. काय झाले नाना, कोणी कोणला पैसे दिले काहीच कळलं नाही मला. अरे मग दुसरं कोणतरी गाय घ्यायची ना. अरे मेवना म्हणला खात्रीशीर गाई. अरे मग नाना, तुला डोक्याचा भाग आहे का नाही काही? का? अरे मग डायरेक्ट मेवणं कोण गाय घ्यायची ना. अरे मेवना म्हणला रोख असले पैसे असल्याशिवाय गाय द्यायची नाही. अरे मग नाना, अर्धा दिवस थांबायचं ना. अरे बायकोला आवडली म्हणून तर ती गाय घेतली. हे सगळं वहिनीला माहितीये का? अरे तीच तर ती गाय सोडून निघून गेली मेवण्याबरोबर. नाना, वहिनीला काही बोललंस का नाही काही? काय बोलतो तीच म्हणली. काय म्हणली माया भावाला पैसे दिल्याशिवाय मला न्यायला यायचं नाही. बघा आता. हे नाना, अरे अख्खं घर तुझ्या मेवण्यानी बसवलं. अरे मग तुला सांगतो तेच लय अवघड झालं रे, लय डोक्याला बोर झालं पा. आता गाय आणायची म्हटलं ना, आता बाईला विचारावं लागेल. आणि बाईला विचारायचं म्हणलं का भावाला पैसे द्यावं लागेल, तेव्हा गाय आणि बाई लगेच येतील. याला काय करावं, हा गुत्ताडा काय फार डोक्याचं पाहिजे झालं रे. आता काय झालंय ना, हा गुतोडा चांगल्या माणसाकडून काढाय पाहिजे भाऊ, टेक्निकल माणसाकडून. चांगले तरी काय आहे का तुझ्या काय एखादा आहे ओळखीचा? चांगल्या ओळखीचं आहे. आहे का कोणी असं आहे वकील? हो, त्याला काय आला ओळख लागत आहे, वकील लागत आहे. ते काय कोर्ट चालत आले. तो आहे का त्याच्या वराचा? कोणाचा? तुला अहो, एका झटकेत तो कोड सोडवीन. कोड सोडीन का मला कोड्यात टाकीन? नाही ना, लय हुशार माणूस आहे. ते काय आलाय? हा. अवसरी कर आम्ही अवसरी कर, अवसरी कर आम्ही अवसरी कर, अवसरी. होय ना भाऊ, या 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 या. काय रे लय निवांत बसले? काय आता तुमचा आशीर्वाद. अरे काय आमचा आशीर्वाद, आमच्या आशीर्वादाने चांगले चांगल्याची घर बुडाली येडे हो. आ राम 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 राम. राम राम नाना, राम राम. बरं आहे ना? हा, म्हणजे तुमचं काय चाललंय? काय नाही आता काय चालत आहे. मी आपलं सकाळ हाला मग धरून बसले गप्पा मारी. लय डोक्याला आज झालं विनोद भाऊ. आ? तुम्ही आले ना, जरा मला तिथं वाटलं भाऊ. तो कसं काय चाललंय? नाही म्हणजे तुमचा आशीर्वाद भाऊ. अरे माझ्या आशीर्वादाने तर चांगल्या चांगल्याची घर बुडाले, त्याच्यात काय नाही. चला येतो मी. हो नाना. हा? अहो, बसा. अहो, काय काय लगेच बसा, निघाले? काय चालले? माझा म्हणायचा उद्देश असा होता का आमचा आशीर्वाद मध्ये कोल्या कुत्र्याची कुई कुई. अहो बरोबर आहे, पण तुमच्या कोल्या कुत्र्याच्या कळवंडीत आम्ही नाही चंद्रराव मध्ये. आईला लय विनोदी माणूस बाबा, तुमच्यासारखा विनोदी माणूसच नाही. काय काय घेऊन बसले? काय गडबड काय सकाळ धरून? गडबड काय झाली विनोद भाऊ, माझे पाच डोक्याचं बोस काढलं. काय झाले? अहो काय आता सांगायचे, ते नानाची गडबड आणि काय काय नाना काय एवढा तुम्ही गुतोडा सोडा भाऊ. हे कोड काय गुतुड आहे का? अहो कोड हे सोडा, तुमच्या हातात नाही सुटायचं, दुसरं कोणच नाही भाऊ. बघा आता मला सांगा बघ, तुम्ही 10 मिनिटात निकाल लावितो. सांगा नाना, सांगा. काय झालं? काय झाले बायकोची माई सकाळी भांडणं झाली. हा हा भांडणं झाली तर मग मेवना आला हा. आणि त्याने गाई सोडून नेल्या. मग ती तळतळायला लागली, मी बिघडलो जरा. मेवणी का गाय सोडून नेली? काय झालं होतं, मग मेवण्याकडून गाय आणली होती आपण.
हा अच्छा अच्छा हा 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 मग त्यामुळं मग तेच आपल्याकडून पैसे पोचत नाही झालं हा हा. आणि मग ते झाली सकाळी जरा कळवंडच झाली कितीला घेतली होती काय 50,000ला 50,000 होते काय हा कोणी मेवण्याने पैसे दिले मेवण्याने दिलत मग गायचं हा मग त्याला त्यानं किती आहे त्याला गाय 80,000ला घेतली होती आपण मेवण्याकून हा अच्छा आणि 50 दिलं 50 दिलं राहिले किती 30 आता राहिले 30 राहिलं 30 राहिले हा आणि तरी मेवण्याने गाय सोडून दिली हा बाकीचं कोणाचं लफडं नाही ना लपड नाही त्याच्या जोडीदाराने ना तो म्हणतो का माव 30,000 रुपये राहील मग गाय घ्यायला कोणी जोडीदारांनी पैसे दिले होते का हा किती दिलं होतं 50,000 मग गाय घ्यायला जोडीदारांनी पैसे दिलं 50,000 हा आणि तुम्ही 30,000 कोणाला दिलं मग त्याच्या जोडीदाराला आणि मग मेवना काय म्हणतोय म्हणतो माई गाई आहे, मला पैसे द्या काही मग त्याची गाय कितीची 80,000 मग मेवण्याला किती दिलं गाय घेताना 50,000 मग त्याचे किती राहिलेत 30,000 मग अरे पण त्या पाहुण्याचे किती पैसे घेतले तू कंच्या त्याच्या जोडीदाराचे 30,000 त्याला दिलेत हा आणि त्याचे किती घेतले होते याच्याकडून घेतलं होतं 50,000 मेवण्याच्या जोडीदाराकडून हा आणि मग मेवण्याला किती दिले अरे त्यालाच 50,000 दिलं तर तू त्याला पुन्हा काय करतो मला सांग मेवण्याला किती द्यायचे तुला त्याला आहे ना 30,000 द्यायचं आणि त्या जोडीदाराला किती द्यायचे त्याला त्याच्याकडून 30,000 घ्यायचं दिलं मानलं घेतलं होतं त्याच्याकडून 50 घेतले 30 दिले हा मग त्याला किती 20 द्या नाही हा आणि मग मेवण्याकडून काय घेतलंय अरे पण आता 80,000ची गाय घेतली म्हणलं त्याला नको द्या आणि पैसे मग गाय कोणी सोडून दिली तेच मी सकाळपासून सांगतोय मेवण्यानी अरे पण मेवण्याचे पैसे दिलेत ना अरे 30 राहिलं ना 30,000 मग हा कुठाना तुम्हाला त्याच्यासाठीच बोलावलाय मी आणि हा 30 तुल्या सकाळपासून माणसाला निसळ डाव चालू काय ना डाव चालू आणि बरा मेळ लागला नाही मग याच्यामुळे माय ना काय झालं विनोद भाऊ फार डोक्यात पुढे असं वाटतं भितडा धडक घेऊ का काय आणि तिकडं मर घे धडक नाही 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 मग हा गुतडाला यायचे येड्या तुम्हीच आता डोकं चालव बरं झालं तू आला ते सकाळपासून आम्ही डोकं आम्हाला फार बंद झालं अरे डोकं. कसं डोकं चालवायचं मेवण्याच्या पाहुण्याकडून घेतले तू ती काय मरू दे ना गाईचं मरू दे पोरांची आई गेली वहिनी गेली का निघून हा मग ती कायला गेली ती मोकळी गेली का अरे विनोद भाऊ तिच्याच आवडीची गाय होती ते भाऊ गोड बोलला बाई नेली न गाई नेली सकाळपासून तुकडा नाही मला आय 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 हे आय. असं झाले वा नाही गेल्या सकाळी बाया लय कुठं नाही येड्या मग नाही अरे ना. हे कोड काय लवकर सुटायचं नाही आता तुम्हीच काहीतरी डोकं चालव विनोद भाऊ पण माझं एक म्हणणे काय ना विनोद भाऊ बरोबर डोकं चालवी संध्याकाळपर्यंत हा. ना बाई आणि गाय संगत येतील बघ संध्याकाळपर्यंत मला नाही वाटत बुवा हा गुतडाच लय करून ठेवलाय तू कोणाचे पैसे कोणाची गायन घेत कोण हे बघ मला एक काम कर 1 मिनिट अरे अरे बरं झालं तू हा गुतडा आता 10 मिनिटातच सोडितो बरं का काय करतो 10 मिनिटात तुला सोडितो काय करतो काय होतंय 1 मिनिट ती पोर ए दत्ता ए दत्त शेठ ए संदीप भाऊ जरा इकडे ए यार, त्या काय ना बियाती बोलित हो तू अरे संदीप ये. काय असतं ते एवढी शेण येत काय झाले त्यांचं माव पाहिल्या बसून वाकडे त्यांना गायला बोलितो मारा दत्ता शेठचे वाकडे आहे का येड लागले का ते संदीपने काय केले मग तू यावाले संदीप यांनी तर काय त्याला काय म्हणतो माझी सायकल चोरली होती बघ आता मी तुझी सायकल दिली मग मागचं काय उकरून काढितो तो सोडू काही तो कुटाना वाढवायचा आहे ए ना अरे ते ऐक ना तेच असं काय करतो तू ते काय ना बियाती पण यायला ये तुला हे सगळं. तो कोण सोडवायचं का नाही बरं घ्या बोलवा 10 मिनिटं सोडत हा इकडे हा या संदीप भाऊ दत्ता शेठ इकडे या इनत भाऊचं रोज काही ना काही एक उद्योग असतोय. बोला काय विनू भाऊ काय नाही जरा आमच्या गुतुडा होता काय गावातून आले काय गावाकडून आलो गावात बरं झाले हे बघ आता हे सगळं मिटवती हा मग काय मग कसं होतं तू नानाचा गुतुडा माया डोक्यात बसाना तेच ना विनोद भाऊ हा माया डोक्यात बरं घेतलंय कोणाकडून काय तेच कळा तेच झाले काय बोलावं नीट सांगशाल का तुमचं चालू आहे? सगळं तुमच्या नाना हे बघ आता हे 2 जण आले हा आता मला आहे ना तू सगळं समजावून सांग हा सगळं समजावून सांग आता समज हा तू आम्ही आऊ ना
हा ह्यो हा तो मेवना हा आणि हा मेवण्याचा जोडीदार असं असं फक्त मनात धर हा. नाही का कल्पना करायची हा मेवना आणि हा मेवण्याचा जोडीदार. आता मला सांग आता गणित नेमकं सुटून हा आता या मेवण्याकून काय घेतलं तू? गाय घेतली तुला सांगितलं नाही का? हा मग गाय घेतली गाय हा आणि त्या जोडीदाराकडून काय घेतलं? पैसे घेतले होते बर बर या जोडीदाराकडून किती पैसे घेतलं? 30,000. ध्यानात ठेवा बरं का तुम्हाला 30,000 दिलेत ना म्हणतोय हा याच्याकडून 50 घेतले ना. हा त्याच्याकडून 50 घेतलं 30 दिलं ना. हा मग तुमच्याकडून 50 घेतले तुम्हाला 30 दिले. तुम्ही फक्त 2 मिनिटं गुतुडा सुटेपर्यंत बर. दुसरं काय नाही सकाळ धरून राडा चाललाय. बर 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 तुमच्याकडून 50 घेतले तुम्हाला 30 दिले. आता मेवण्याकडून काय घेतली? गाय. गाय बरं मेवण्याला रोख किती दिले? 50,000. म्हणजे तुमच्याकडून गाय घेतली काय आणि तुम्हाला दिले 50. गाय कितीची आहे? 80,000. हा मग 80,000ची गाय आहे. आता गंमत अशी आहे तर मग तुम्हाला 50 दिले तर तुमचे राहिले 30. म्हणजे तुमचे नानावर राहिले 20,000 आणि तुमचे राहिले संदीप भाऊ 30,000. आता गणित बराबर सुटेल बघा आपल्याला. आता गणित नाही सुटेल. नाही ए पम्या तू सांग ना बैदर. हा माझा पाहुणा आहे ना इथेच भाऊ इथे. हा आता गणित सुटणार. मग ह्या पाहुण्याकडून 50 घेतलं हा मग ह्या पाहुण्याकडून 80,000ची गाय घेतली. हा ह्या पाहुण्याला 30,000 त्याचे परत दिले त्याचे 20 राहिले 20 राहिले. आणि याचे 80,000 50 दिले याचे 30 राहिले. हा नाना आता कोड हे मोठं गमतीशीर आहे. कारण झालंय कसं माहितीये का हा सगळा गुतुडा झालेला आहे हा त्यामुळे ह्याच्यात लबाड नाही बोलायचं. ए लपाटा विनोद भाऊ तुला मी सांगतो हे बघ, देवाची शपथ घेऊन सांगतो. नाना भाई हे सगळं खरं आहे ना पण हा मग आता मी काय खोटं बोलत का? सकाळपासून चाललंय ते. नाही मग खरं आहे का पण? नाही नाही देवाची देवाला पाठण लावली बुवा. नक्की शपथ बुवा. म्हणजे ह्या पाहुण्याचं तुझ्या 50,000 आहे हा त्याला किती दिले तो? 30,000. 30,000 त्याचे दिले. तुझ्या किती उरले? 20,000. या पाहुण्याकडून गाय घेतली 80,000ला हा हा त्याला किती दिले? त्याला 50 दिलं. त्याचे किती राहिले? 30,000. 30,000 म्हणजे तुला मान्य आहे? मान्य. हे नक्की मान्य नाही आहे? नाही, आहे ना मग. आता गुतुडा सुटेल बघ का ना. बस हेच पाहिजे मला. आता लगेच गुतुडा बस, सुटेल बस. म्हणजे याला तुला 20 द्याने हा हा याला 30 द्याने हा असा गुतुडा आहे. हा, हा. आईला बघा काय झालं विनोद भाऊ? हे तर महत्वाचं आहे ना. बस, हा. 80,000ची गाय आहे 50 दिले 30 याला द्यायची हा. आणि या पाहुण्याला 20 द्याने बस बस बस. आणि मग दुसरं काय राहिले? थांब काय? मला किती देणे? अहो, कसं आहे तुमच्याकडून गाय मला देणं घेतली किती आहे? मला देणं किती आहे? त्यांनी किती सांगितलं? यांना किती मला द्याने? किती देणं आहे? अहो, त्यांना मला 30,000. देणं किती आहे? 30,000. मला 30,000 द्यायचं राहिलं. आणि ते जर बरं पैसे का नाही नाही तू गप रे तू चल तू नाही, ऐक ना. काय कारण नाही तुझं मी काय चल चल माव तीच घ्या ना मी आपला घेतो तू चल बंदी करे आलाय का काय गोटे खेळायला काय इथं? भाऊ किती आहे? बाय किती आहे इथले? नाही नाही अहो नाही नाही, तुमचं तसं नाही तुमच्याकडून 50 घेतले होते हा. हा, किती 20 द्यायचे? दिले. अरे, पण तू 20 राहिलं त्यांचं. 20 हा, राहिलेत ना. वीसचं काय? चल हा. उठ उठ हा. चल, उठ. हो, ते कधी होतं? मारामारी नका ना हो, हो, ऐका ऐका ना. ना. ऐ, तू चल तू चल चल, चल चल, मधून. चल, ए, चल, मधून. चल, थांबा ना हो. ऐ, ऐका ना ए, तसं मी म्हणत होतो या बॅगचं नाव बरोबर नाही, नाही. ते विस्कट देतो. तुम्ही काय त्यांचं ए, अरे नाना. तू आता सांगितलं ना देवाला पाठ लावली ना ए, नाना. ते का नाही? अरे दिले देतात तसे तो पैसे. ए, मी काय म्हणतो ऐका ना मारामारी नका. मी तुमचं तुमचं हे- तू झालंय का ए गपरे ए तू गप तू झालंय का तू झालंय का नाही, चल नाही. चल तू ऐका- चल ऐका ना, मी तू काय चल, म्हणतो? ऐकायचं नाही तू हो, ऐका ना, मी काय चल, म्हणतो? चल तू तुमचे पैसे नाही, नाही. नाही. अरे काय तुम्ही बाय आजच्या गावात तो घालवली. ऐ, हे पैसे चल. पाहुणे नाही, बाया- नाही, पैसे दे. पैसे दे ना. पाया नको पडू पैसे दे नाही नाही तो तुमचं सांगितलं मला ना काही आता संबंध पैसे आहे आहेत का? पैसे आहेत ना पैसे नाही, आहेत ना नाही, तुमचा पैसे मला आहेत काही का? संबंध आहे का? पैसे आहेत ना आणि ते चल नाही नाही पैसे दे त्यांनी उदाहरण उदाहरण नको उदाहरण नको पैसे दे पैसे दे पहिलं. तो सांगितलं देवाला पाठ लावून नाही, नाही, सांगितलं हो, गप्प- मा- गप्प रे, बुटक्या, तू गप्प मध्ये बोल नको असं काय कर ए पाम्या सांग ना काय सांगणार? पैसे दे पैसे दे पटकन चल ए, सर मागे सर. ए ते आणरे ते दोन ते आण. नाही, नाही, गाडीतून घेऊन ये तू पाया पडतो. तू गाडीतून घेऊन ये वीस हजार असं, रुपये पायानं नाही, नाही. गाडीतला आणते चल चल, असं चल, नाही, असं चल. नको गाडीतला घेऊन ये करू तू. गाडीतला घेऊन ये पैसे चल पैसे काढ गप्प रे, मध्ये बोल नको तू नाही, नाही, मध्ये बोल नको हा, हा, ते बरोबर आहे. पैसे तो सांगितलं देवाला पाठ लावून नाही, नाही, या बळानी पास्ता नाही, नाही, शाल पाडली नका बिरीचे कपडे घालतो खायला. देऊन टाक त्या पाहुण्याला पैसे. कायचा पैसा देतो कुठं आणि खायचंय आता टोला खा. बळानी पास्ता बळानी सांगितलं बळानी पास्ता वाय माया बुद्ध्या पुढे पैसे काढ पैसे काढ पैसे काढ पैसे काढ पटकन काढ
पाहुणं तुमच्या पाया बरोबर पडतो. आहे. तर माझे तुझ्या अंगावर किती पैसे राहतील? हा बरोबर आहे. हा? हे असं चाललेलं आहे. काय असं येईल ना भाऊ माझ्या बोकाने आणलंय. तर माझ्या अंगावर तुझे पैसे राहतील. भाऊ 50,000. ओ विनोद भाऊ, ओ विनोद भाऊ, अहो, हे काय भांडण लावलंय आता? माणसाचं 50,000 रुपये त्या पाहुणे द्यायचं, हे बाजूलाच राहिले. आणि तुम्ही सरळ निघाले भाऊ. 50,000 रुपये लोकांना द्यायचं, बाजूलाच राहिले. पण हे 50,000 आले कोण? कसं आहे बाबा, लक्षात घे, हिशोब जुळलेला आहे. हा 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 हिशोब बाहेर नाही गेला, हा बरोबर आहे ना. हिशोब जुळलेला आहे. हा हा फक्त मला एक सांग, जर मी तुला 50,000 रुपये उसने दिले, दिले दिले हा 80,000ची गाय मी तुला उधारी दिली, दिले हा जर तू मला जर त्याच्यातले 30,000 रुपये परत केले हा आणि 20,000 रुपये मला दिले, हा. तर माझे तुझ्यावर 80,000 रुपये राहतात. वा वा विनोद भाऊ, काय डोकं चाललंय? तर हा, मला काही नाही मला. असं म्हणायचंय का त्या 80,000तून तू जर मला परत माझे पैसे दिले, तर त्या पैशाचा हिशोब मला नानाला द्या.